तुमच्या घरामध्ये किंवा गाडीमध्ये उंदराचा खूप त्रास झाला आहे का? कपडे, धान्य, कागद किंवा वायर याचं नुकसान होतंय का? तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप उपयोगी आहे. पण उंदरासाठी कोणतेही धोकादायक मिश्रण बनवण्यापेक्षा आपण आज काही सोपं आणि सुरक्षित उपाय पाहणार आहोत, ज्यामुळे उंदीर घरात येण्याची शक्यता कमी करता येईल. आणि शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ, कारण शेवटी मी गाडीमध्ये उंदीर येऊ नये यासाठी पण खास टिप्स सांगणार आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. आपल्या घरात उंदीर झाले की सगळ्यात मोठी समस्या म्हणजे ते फक्त अन्न खराब करत नाहीत, तर कपडे, कागद, प्लास्टिक किंवा कधीकधी इलेक्ट्रॉनिक वायरही देखील ते खराब करतात. म्हणून उंदीर दिसल्यानंतर फक्त त्यांना हाकण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा ते घरात कुठून येत आहेत हे शोधणं खूप महत्त्वाचं आहे. घरात आधी किचन किंवा एखाद्या स्टोअर रूममध्ये किंवा सिंकच्या खाली, कपाटामागे किंवा भिंतीच्या कोपऱ्यामागे नीट तपासा. पाईपच्या आजूबाजूला किंवा भिंतीमध्ये थोडं छिद्र असेल तर तिथून उंदीर आत येऊ शकतात. म्हणून आधी छिद्र दिसले तर ती योग्य पद्धतीने बंद करा. हा सर्वात महत्त्वाचा उपाय आहे. फक्त वरून कागद किंवा कपडा लावून उपयोगी होत नाही. व्यवस्थित असं सील करून घेणंही गरजेचं आहे. उंदरांना घरात येण्यासाठी सगळ्यात मोठं कारण म्हणजे सहज मिळणारं अन्न. गहू, तांदूळ, डाळी, बिस्किट किंवा इतर खाद्यपदार्थ उघडे ठेवण्याऐवजी घट्ट झाकणाच्या डब्यामध्ये ठेवा. किचनमध्ये रात्री अन्नाचं कण किंवा सडलेला पदार्थ राहणार नाही याची काळजी घ्या, कारण अन्नाचा वास किंवा उपलब्ध अन्न उंदराला त्या जागी परत आणू शकतात. जर घरात उंदीर आधीच असतील तर बाजारात मिळणारं केमिकलचा वापर हा चांगला पर्याय आहे. जसं एखादी अशी जागा ठेवा की उंदराची हालचाल दिसते, पण लहान मुलं, पाळीव प्राणी तिथे पोहोचणार नाहीत याची विशेष काळजी घ्या. आत्ता तुम्ही विचाराल की लाल तिखट, साबण, पावडर किंवा गहू याचा काय फायदा? गहू हा उंदरांना आकर्षित करणारा खाद्यपदार्थ आहे, त्यामुळे तो आमिष म्हणून वापरला जातो. लाल तिखटामुळे उंदराला त्रास होईल अशी लोकांमध्ये प्रचलित पद्धत आहे, पण त्याने उंदीर कायमचे घराबाहेर जातील याचं हे पुरावा आहे. साबण ही शरीराला लावायची पावडर याच्या बाबतीत उंदीर दूर करण्यासाठी ठोस, खासीदार परिणाम म्हणून अशा पदार्थाचे मिश्रण करून उंदराला खायला देण्यापेक्षा बंद करणं सुरक्षित टर्म वापरणं ह्याचं खूप योग्य आहे. आता आपल्याला काय करायचं, इथे अर्धी वाटी गहू घ्यायचे आणि एका बाउलमध्ये टाकायचे. त्यातले काही गहू एका दुसऱ्या वाटीमध्ये काढून ठेवायचे आणि त्यानंतर त्यामध्ये 1 चम्मच लाल तिखट टाकायचं आहे आणि त्यानंतर आपण जे साबण वापरतो ती त्यामध्ये टाकायची आहे. खिसून त्यामध्ये टाकायचे आहे आणि चांगलं चम्मचच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचे ते आपल्याला. आता त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, त्यामध्ये आपल्याला पावडर टाकायचं आहे. इथे तुम्ही कोणतेही जे वापरतात तुमच्या घरात ते पावडर इथे टाकू शकतात. आणि पावडर टाकल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं किंचित पाणी टाकायचं आहे आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, आपण जे वाटीमध्ये एक्स्ट्रा ठेवले होते ना गहू, ते त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि ते टाकल्यानंतर लगेच आपल्याला डेटॉल टाकायचं आहे, अर्धं झाकण, आणि ते चांगल्या प्रकारे असं चम्मचच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला टिश्यू पेपर घ्यायचे आहे. किती 2-3 टिश्यू पेपर लागतील आपल्याला जास्त जर उंदर झालं असतील तर तुम्ही जास्त पुड्या बनवून असं ठेवू शकतात. आणि त्यामध्ये हे जे सारण तयार केले आहे ना, ते त्या टिश्यू पेपरमध्ये ठेवायचे आणि त्याच्या छान अशा पुड्या बनवून घ्यायच्या आहेत. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकतात मी कसं बनवते, त्याप्रकारे तुम्ही बनवून घेऊ शकतात. आणि अशा प्रकारे एक एक करून 2-3 पुड्या अशा बनवून घ्यायच्या आहेत आपल्याला. खरंच खूप युजफुल आहे हा DIY. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. जर ट्राय करून बघलात तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला त्याचा अनुभव आला की नाही. आणि खरंच तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरत जाऊ नका. त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, ह्या पुड्या बनवून घेतल्यानंतर असा हा जाड टिश्यू पेपर असल्यामुळे आपल्याला त्याचे होल पाडून घ्यायचे तर किंवा कशाने पाडू शकतात तुम्ही ते चम्मचच्या साहाय्याने. आणि अशा प्रकारे छान असं होल पाडून घेतल्यानंतर आपले तयार झालेले ते पुड्या आता आपल्याला नंतर इथे ठेवून घ्यायच्यात. जिथे किचनमध्ये जिथं उंदीर येईल तिथे हे आपल्याला पुड्या ठेवून घ्यायच्या आहेत. आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला दुसरा एक DIY दाखवणार आहे. ते पण खूप सोपं आहे, आपल्या घरातल्याच वस्तूपासून बनवलेला आहे. उंदरांना लपण्यासाठी जागा मिळू नये म्हणून जुने बॉक्स, कागदाचे ढिगे आणि अनावश्यक सामान शक्यतो कमी करा.
कपाटाच्या खाली, फ्रीजच्या मागे असे किचनच्या कोपऱ्यामध्ये नेहमी साफसफाई करा. रात्री किचनच्या प्लॅटफॉर्मवर किंवा जमिनीवर पडलेल्या अन्नाचा कण स्वच्छ करून ठेवा. हे छोटे छोटे बदल उंदराचा त्रास कमी करण्यात खूप उपयोगी ठरतात. आता गाडीबद्दल बोलूया. गाडीमध्ये उंदीर असल्याची शक्य असेल तर सर्वप्रथम सीट खाली, डिकीमध्ये किंवा बोनच्या आसपास कागदाचे तुकडे, घरट्यासारखे सामान, कुरतडत वायर असेल तर ते तपासा. गाडीमध्ये बिस्किट पाकिट, खाण्याचे पदार्थ किंवा कचरा ठेवू नका. गाडी शक्यतो स्वच्छ जागी पार्क करा आणि जर वायर कुरतडलेलं दिसलं असेल तर गाडी स्वतः सुरू करण्याआधी मेकॅनिकल तपासून चांगलं आहे, कारण वायर नुकसान धोकादायक ठरू शकते. इथे मी मैदा घेतलेला आहे 2 चम्मच आणि त्यामध्ये मी हँडवॉश वापरत आहे. तुम्ही कोणता पण हँडवॉश वापरू शकतात आणि ते चांगलं चम्मचच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला ह्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. आणि गोळा बनवल्यानंतर घट्ट असा गोळा बनवून घ्यायचा आहे. गोळा बनवल्यानंतर छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत आणि हे सगळ्या घरामध्ये आपल्याला ठेवायचे आहेत. जिथून उंदीर येतात ना तिथं हे ठेवायचं आहे. त्यासाठी आता त्यामध्ये थोडंसं किंचित पाणी टाकायचं आहे आणि चांगला असा घट्ट असा गोळा बनवून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये मी हाताने कशा गोळा बनवत आहे ते. त्यानंतर असा गोळा बनवून घ्यायचा आहे त्या पिठाचा आणि त्याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत आणि ते जिथे आपले उंदीर येतात तिथे हे ठेवून घ्यायचे आहेत. आता हे दोन्ही पण तयार झालेले आहेत. त्यानंतर काय करायचं आहे, इथे जिथे आपलं किचनमध्ये ट्रॉलीच्या खाली ठेवून घ्यायचं आहे किंवा फ्रीजच्या खाली ठेवून घ्यायचं आहे, कपाटाच्या मागे ठेवून घ्यायचे आहेत. हे सगळे गोळे असे ठेवून घ्यायचे आहेत जागोजागी आणि तुम्ही पाहू शकता उंदीर खरंच नाहीशी होतील घरातून. नक्की एकदा ट्राय करून बघा. हा DIY खरंच खूप युजफुल आहे. तर मंडळी, उंदराचा त्रास कमी करण्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये 4 गोष्टी लक्षात ठेवा. पहिलं, उंदीर कुठून येतात ते शोधा. दुसरे, जिथून ते येतात तिथे ते सगळं बंद ठेवा. तिसरं म्हणजे अन्न उघडं ठेवू नका. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. अशाच घरगुती टिप्स, DIY आणि घराच्या स्वच्छता या संबंधी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावर हवे आहे हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटू अशाच एका उपयोगी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.